समाजसुधारक महात्मा फुले. जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून ज्योतिबा हे नाव ठेवले. ज्योतिबाच्या यात्रेदिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवले. फुल्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. फुल्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्यांचे मूळ आडनाव गोरे होते, पण त्यांच्या आजोबांच्या फुलांच्या व्यापारावरून फुले हे आडनाव पडले. त्यांनी फुलांचा व्यापार केल्याने त्यांना फुले असे म्हणतात. ते 1 वर्षाचे असताना त्यांच्या आई चिमणाबाई यांचे निधन झाले. फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले, चिमणाबाईंचे. महात्मा फुले यांच्या पूर्वजांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण होय. महात्मा फुल्यांचे पूर्वजांचे जे मूळ गाव होते ते सातारा जिल्ह्यातील कटगुण होय. महात्मा फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला. महात्मा फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. शेजारी गफ्फार बेग मुन्शी यांची फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शेजारी गफ्फार बेग मुन्शी, त्यांचा एक शेजारी होता कोण, गफ्फार बेग मुन्शी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. कोणी केले फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित? गफ्फार बेग मुन्शी. 1841 ते 1847 स्टॅटिक मिशन शाळा पुणे येथे शिक्षण झाले. 1841 ते 1847 स्टॅटिक्स मिशन शाळा पुणे येथे शिक्षण झाले. 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. महात्मा फुल्यांचा विवाह झाला 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी. महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्री शिक्षण व समता या तत्वांना प्राधान्य दिले. महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्री शिक्षण आणि समता या तत्वांना प्राधान्य दिले. महात्मा फुलेंनी लहुजी सावळे यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी, दंडपट्टा याचे प्रशिक्षण घेतले. महात्मा फुलेंनी लहुजी सावळे यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी, दंडपट्टा यांचे प्रशिक्षण घेतले. 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलीची शाळा भिड्याच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1852 मध्ये वेताळ पेठेत पुणे येथे अपरिच्छिदांसाठी 2 शाळांची स्थापना केली. परत 1852 मध्ये वेताळ पेठेत अपरिच्छिदांसाठी 2 शाळांची स्थापना पुण्याने केली आहे. कुठं? वेताळ पेठेमध्ये 1852 मध्ये. कोणासाठी स्थापन केली? अपरिच्छिदांसाठी वेताळ पेठेमध्ये 2 शाळांची स्थापना केली. 1852 मध्ये पुणा लायब्ररीची स्थापना केली. परत 1852 मध्ये पुणा लायब्ररीची स्थापना महात्मा फुले यांनी केली. 1852 मध्येच वेताळ पेठेत अपरिच्छिदांसाठी 2 शाळा स्थापना केली. पुणा लायब्ररीची पण स्थापना केली. 1852 मध्ये मेजर कॅनडीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1852 मध्येच मेजर कॅनडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1852 मध्ये. 1853 मध्ये महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी स्थापन केली.
1853मध्येच महात्मा फुल्यांनी महार मांग इत्यादी जे लोक होते त्यांना विदेश शिकवण्यासाठी एक मंडळ त्यांनी स्थापन केले. 1854मध्ये स्टॅटिक मिशन शाळेत अध्यापन. 1854मध्ये स्टॅटिक मिशन शाळेत अध्यापन. 1855मध्ये पौंडाण शास्त्री रात्रशाळा सुरू केली. रात्रशाळा कधी सुरू केली महात्मा फुले? 1855मध्ये. महात्मा फुल्यांनी 1855मध्ये जे प्रौढ व्यक्ती होते त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू केली. ही भारतातील पहिली रात्रशाळा होय. भारतातील पहिली रात्रशाळा 1855 महात्मा फुले यांनी काढली. 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहांची स्थापना महात्मा फुले यांनी केली. 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहांची स्थापना महात्मा फुले यांनी केली. 1864मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला. 1864मध्ये महात्मा फुल्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. तो कुठं? पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला. 1865मध्ये केशवपन बंदीसाठी नाव्याचा संप घडवून आणला. नाव्याचा संप कधी घडवला? 1865मध्ये केशवपन बंदीसाठी. 1868मध्ये घरातील पाण्याचा हौद अपरिचितांसाठी खुला केला. 1868ला घरातील जो पाण्याचा हौद होता, जे अपरिचित लोक होते त्यांच्यासाठी खुला केला महात्मा फुलेंनी 1868मध्ये. 1869मध्ये शिवरायांच्या राजवाड्यावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. 1869मध्ये 1869मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 1873मध्ये. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायण कडलक. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायण कडलक होते. पुण्यात परांजपे या मित्राच्या लग्नवरातीत एका सनातनाने फुल्यांचा शूद्र म्हणून अपमान केला. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर 1773ला. आणि सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते? नारायणराव कडलंक होते. पुण्यात परांजपे या मित्रांच्या लग्नाच्या वरातीत ते सनातनी लोकांनी होते शूद्र, फुल्यांना काय म्हणजे शूद्र म्हणून अपमान केला. या बाबीचा फुल्यांवर परिणाम होऊन ते समाजसेवेकडे वळले. फुल्यांना अहमदनगरच्या मिस फरार या मिशनरी बाईंनी चालविलेल्या मुलींच्या शाळेची प्रेरणा होती. महात्मा फुल्यांना अहमदनगरचे मिस फरार या मिशनरी बाईंनी चालविलेल्या मुलींच्या शाळेची प्रेरणा होती. ब्रिटिश सरकारने फुल्यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइज फाउंडेशन मदत केली. ब्रिटिश सरकारने महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइज फाउंडेशन द्वारे मदत केली होती. दक्षिणा प्राइज फाउंडेशनद्वारे मदत केली. 5 सप्टेंबर 1875ला पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक निघाली. तिथं सहभाग घेतला व मिरवणुकीला संरक्षण पुरवले. 5 सप्टेंबर 1875ला पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक निघाली. त्या सहभाग घेऊन संरक्षण पुरवले महात्मा फुल्यांनी.
पुढलं काय, खतफोडीचे बंड. खतफोडीचे बंड 1875 पुणे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारशाही विरोध फुल्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी उठाव बंड केले. हे बंड काय होते, कर न देणे, सावकारशाहीस विरोध करण्यासाठी बंड होते. ह्यालाच काय, खतफोडीचे बंड असे म्हणतात. आणि ते 1875ला पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मिळून सावकारांच्या विरोधात केलेला बंड होता. बंडाचे कर न देणे, सावकारशाहीत विरोध करण्याचे बंड होते. 2 जून 1876ला सत्यशोधक समाजाच्या मंगलाष्टक पूजेविरोधी प्रकाशन केले. 2 जून 1876ला सत्यशोधक समाजाच्या मंगलाष्टक पूजाविधीचे प्रकाशन केले. आता जे मंगलाष्टक पूजाविधी होती सत्यशोधक समाजाची, त्याचे प्रकाशन कधी केलेले, 2 जून 1876ला. ते 1882 मध्ये महानगरपालिकेचे सदस्य नगरसेवक म्हणून कार्यरत होते. महात्मा फुले पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. 1876 ते 82 या काळात नगरसेवक होते. 1877ला धनकवडी येथे दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प काढला. 1877ला धनकवडी येथे दुष्काळ पीडितांसाठी महात्मा फुल्यांनी कॅम्प काढला. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश शूद्रांना साक्षर करणे, धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे होता. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश काय होता, शूद्रांना साक्षर करणे, धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे हा होता. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली या ओवी महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथातील आहे. शेतकऱ्याचा आसूड ह्या ग्रंथातील ओळी, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. सत्यशोधक समाजाचा समाजवाद सार्वजनिक सत्यधर्मामध्ये प्रसिद्ध केला. सत्यशोधक समाजाचा समाजवाद सार्वजनिक सत्यधर्मामध्ये प्रसिद्ध केला. सत्यशोधक समाजाचा जो समाजवाद होता सार्वजनिक सत्यधर्मामध्ये प्रसिद्ध केला. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य, सर्व साक्ष जगतपती त्याला नको मध्यस्थी. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्यच आहे, सर्व साक्ष जगतपती त्याला नको मध्यस्थी. सार्वजनिक सत्यधर्मास विश्वकुटुंबाचा जाहीरनामा, विश्वधर्माचा अमरकोश म्हणतात. सार्वजनिक सत्यधर्मास विश्वकुटुंबाचा जाहीरनामा, विश्वधर्माचा अमरकोश असे म्हणतात. सार्वजनिक सत्यधर्मास काय म्हणतात, विश्वकुटुंबाचा जाहीरनामा, विश्वधर्माचा अमरकोश म्हणतात. फुल्यांनी सावित्रीबाई साक्षर करून शाळेत शिक्षिका म्हणून नेमले. महात्मा फुले हे कंत्राटदारांचा व्यवसाय केला. त्यांनी पुण्यात कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे स्थापन केले. त्याने पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना केली. फुलेंनी खडकवासला तलावाचे काम पूर्ण केले. खडकवासला तलावाचे काम कोणी पूर्ण केले, फुल्यांनी. ब्राह्मण लोक तुम्हास लुटून खात आहेत हे शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा ग्रंथ लिहित आहे, अशी प्रस्तावना महात्मा फुल्यांनी ब्राह्मणाचे कसब या ग्रंथात मांडली. ब्राह्मणाचे कसब या ग्रंथामध्ये महात्मा फुल्यांनी प्रस्तावना काय म्हणली, ब्राह्मण लोक तुम्हास लुटून खात आहेत हे शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने ब्राह्मणाचे कसब या ग्रंथात लिहिले. शेतकऱ्यांचे दुःख दैन्य त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूड मध्ये मांडले. ज्ञान हीच शक्ती
शहाणपणाचे अंती सर्व आहे असे महात्मा फुले म्हटले. ज्ञान हीच शक्ती शहाणपणाचे अंती सर्व आहे असे महात्मा फुले म्हटले. इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वरी संकेत आहे. महात्मा फुलेने परत काय म्हणले, इंग्रजाचे जे राज्य आहे ते ईश्वरी संकेत आहे असे म्हणणाऱ्यापैकी फुले होते. ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो. ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्ध सद्गुण जातो. या होमरच्या वाचनाने गुलामगिरी या ग्रंथाचा प्रारंभ झाला. होमरचं जे पुस्तक होतं ज्याने वाचलं त्या पुस्तकामध्ये काय होतं, ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो. हे होमरच्या जे ग्रंथामध्ये वाचलं. बहुजन समाजाला सोजाग्रत व आत्मावलोकन करावयास लागणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी काय, बहुजन समाजाला सोजाग्रत व आत्मावलोकन करण्यास लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले असे. ज्योतिबा फुले यांना कोण म्हटले तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने लोकमान्य टिळकांना काय म्हटले, ज्योतिबा फुले यांना बहुजन समाजाला सोजाग्रत व आत्मावलोकन करायला लावणारा पहिला माणूस महात्मा फुले. महात्मा फुले हे आद्य दलित उद्धार आहेत असे त्यांना कोणी म्हणले, महर्षी वि. रा. शिंदे. महर्षी वि. रा. शिंदेने महात्मा फुले यांना काय म्हटले, आद्य दलित उद्धारक महात्मा फुले याला कोण म्हटले, महर्षी वि. रा. शिंदे. महात्मा फुले यांनी आबालहरी, सत्यसार, दिनबिंदू ही वर्तमानपत्रे काढली. महात्मा फुले यांची 3 वर्तमानपत्रे आबालहरी, सत्यसार, दिनबिंदू ही वर्तमानपत्रे काढली. सत्य सर्वांचे आदिघर, रूप धर्माचे माहेर महात्मा फुले. महात्मा फुले यांनी काढलेली वर्तमानपत्रे आंबालहरी, सत्यसार आणि दिनबिंदू. सत्य सर्वांचे आदिघर, रूप धर्माचे माहेर महात्मा फुले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे व त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागवणारे पहिले समाजसुधारक महात्मा फुले. पहिले महाराष्ट्रीयन विचारवंत महात्मा फुले, जे काय शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे आणि त्यांच्या अन्यायाविरुद्ध दाद मागणारे पहिले महाराष्ट्रीयन किंवा पहिले समाजसुधारक महात्मा फुले. फुले आपल्या मजुरांना बोनस वाटत असत. सदाशिव बल्लाळ गावडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल माळवेकर या फुल्यांच्या मित्रांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. फुलांचे मित्र जे त्यांना शेवटपर्यंत साथ दिली त्याच्यामध्ये सदाशिवराव बल्लाळ गावडे, सखाराम यशवंत परांजपे आणि मोरोपंत विठ्ठल माळवेकर हे फुल्यांच्या मित्रांनी शेवटपर्यंत साथ दिली. व्रज सूची संत कबीरांचे विप्रमती बीजक, थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथांचा फुल्यावर प्रभुत्व होता. महात्मा फुल्यावर कोण्या ग्रंथांचा प्रभुत्व होता? व्रजसूची संत कबीरांचे विप्रमती बीजक, थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथाचा महात्मा फुल्यावर प्रभाव होता.
सार्वजनिक काकांनी म्हणजेच ग वा जोशी, सार्वजनिक काका म्हणजेच काय, ग वा जोशी यांनी महात्मा फुलेंना अनेकदा सहकार्य केले. ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये यासाठी महात्मा फुलेंनी पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये म्हणून कोणाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला? पंडिता रमाबाई आणि लेले शास्त्री. सत्यशोधक समाजात राजकीय विषयावर बोलणे वर्ज्य होते. राजकीय विषयावर बोलणे काय होते? वर्ज्य होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणोत्तर चळवळ याचा पाया घातला. नाव्यांचा संप सर्वप्रथम फुल्यांनी घडवून आणला. पुणे, ओतूर, तळेगाव, ढमढेरे येथे. नाव्यांचा संप सर्वप्रथम फुल्यांनी कुठे गुणाला? पुणे, ओतूर आणि तळेगाव, ढमढेरे. फुले ईश्वरास निर्मिक म्हणत. फुले ईश्वरास निर्मिक म्हणत. मेघालयाच्या पायझर सिद्धांतास फुल्यांचा विरोध होता. तळापासून शिक्षण द्यावे असे सांगितले. मेघालयाच्या पायझर सिद्धांताला फुल्यांचा विरोध होता. तळापासून शिक्षण द्यावे असे सांगितले. महात्मा फुल्यांना सयाजीराव गायकवाडांनी हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटले. सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुल्यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी महात्मा फुले म्हणतात. ख्रिश्चन धर्मांकडून त्यांनी काय स्वीकारले? ते बघा, कोणते गुण स्वीकारले? परोपकार, त्याग आणि मानवता हे काय ख्रिश्चन धर्माकडून महात्मा फुल्यांनी स्वीकारले. शालेय जीवनात ज्योतिबावर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव होता. शालेय जीवनात महात्मा फुले कोणाचा प्रभाव होता? छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव होता. धनंजय कीर, ज्योतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली. हे लक्षात ठेवा. धनंजय कीर हे ज्योतिबाबद्दल काय म्हणतात? ज्योतिबा फुले या माळ्याने जे राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे आणि जे बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली असे कोणी म्हटले महात्मा फुलेबद्दल? धनंजय कीर. महात्मा गांधी म्हणतात ज्योतिबा हे खरे महात्मा होते. 1877 मध्ये दीनबंधू मुखपत्र सुरू केले. याच वर्षी व्हिक्टोरिया बाल आश्रमाची स्थापना केली. 1877 मध्ये दीनबंधू वर्तमानपत्र सुरू केले आणि ह्याच वर्षी व्हिक्टोरिया बालिकाश्रमची स्थापना केली. व्हिक्टोरिया बालिकाश्रमची स्थापना केव्हा केली? 1877 आणि त्याच वर्षी दीनबंधू मुखपत्र सुरू केले. कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या मुखपत्राचे संपादक होते. दीनबंधू मुखपत्राचे संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर. 1882 मध्ये शिक्षण विषयक हंटर कमिशनर समोर साक्ष दिली. हंटर कमिशनर समोर साक्ष केव्हा दिली? 1882 मध्ये. 1887 ला मुखपत्र तयार करून त्यांनी त्याची नोंदणी केली. 1887 ला मृत्यूपत्र 1887 ला मृत्यूपत्र तयार करून त्याची नोंदणी केली. 1888 मध्ये इंग्लंडचा प्रिन्स 1888 मध्ये इंग्लंडमधचा प्रिन्स ड्यूक यांच्या दिल्ली दरबारात भारतीय शेतकऱ्यांच्या व्यवसायात जाऊन
शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे वर्णन केले. 1888 म्हणजे इंग्लंडचा प्रिन्स साल्तकर ड्यूक यांच्या दिल्ली दरबारातील शेतकऱ्याच्या वेशात जाऊन शेतकऱ्याच्या परिस्थितीचे वर्णन केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. महात्मा फुल्यांनी स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. तो कशामध्ये? शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या घरी केली आणि ह्याच गृहामधील बालहत्या प्रतिबंधक गृहामधील काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले. नारायण लोखंडे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या बॉम्बे मिल हॅडरस असोसिएशन या कामगार संघटनेतील प्रेरणा महात्मा फुल्यांची होती. आता जे लोखंडे यांनी स्थापन केलेली होती भारतीय पहिल्या बॉम्बे मिल हॅडरस असोसिएशन, ह्याची जी प्रेरणा होती ती महात्मा फुल्यांची होती. त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ गुलामांना दास्तेत म्हणून सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेल्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केला. गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी कोणाला अर्पण केला? तर दास्तेत म्हणून सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेल्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केला. महात्मा फुले यांचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा मरणोत्तर 1891 मध्ये प्रकाशित झाला. महात्मा फुल्यांचा जो सार्वजनिक सत्यधर्म त्यांच्या मरणोत्तर 1891 मध्ये प्रकाशित झाला. त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिला. आता गुलामगिरी हा जो ग्रंथ कसा आहे तो प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे. 1882 मध्ये टिळक व आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर महात्मा फुले यांनी मुंबईला त्यांचा सत्कार केला. टिळक आणि आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका केव्हा झाली? 1882 मध्ये. आणि सुटका झाल्यानंतर त्यांचा सत्कार कोणी केला? तर महात्मा फुले यांनी केला. ज्योतिबांना महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी कोळीवाडा मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने राव बहादूर वाडेकर यांच्या हस्ते दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली? तर 11 मे 1888 ला. आणि ती कोठी मिळाली? तर मुंबईमध्ये कोळीवाडा येथे. आणि कोणाच्या हस्ते मिळाली? तर राव बहादूर वाडेकर. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते मिळाली? मुंबईच्या जनतेने राव बहादूर वाडेकर यांच्या हस्ते. ती मुंबईच्या जनतेकडून मिळाली होती. पदवी कधी केव्हा मिळाली? 11 मे 1888 ला, कोळीवाडा मुंबई. शूद्र जगद्गुरू या शब्दात महात्मा फुले यांच्यावर विष्णूशास्त्री चिपळूणकर टीका करतो. विष्णूशास्त्री चिपळूणकर जे होते ते महात्मा फुलेला कोणत्या नावाने टीका करत होते? तर शूद्र जगद्गुरू. त्यांच्या समाजसुधारकांचे अग्रणी, स्त्रियांचे उद्धारकर्ते, आद्य दलित उद्धारक, क्रांतिसूर्य, समाज क्रांतीचे जनक या शब्दात गौरव केला. त्यांचा समाजसुधारकांचे अग्रणी, स्त्रियांचे आद्य उद्धारकर्ते, आद्य दलित उद्धारक, क्रांतिसूर्य, समाज क्रांतीचे जनक या शब्दात गौरव केला. कोणी केला? बघू. तर असे लोकांकडून गौरव केला जातो. थॉमस पेन या उदारमतवादी विचारवंताचा प्रभाव फुलेंवर होता. फुलेंवर कोणाचा प्रभाव होता? थॉमस पेन. महात्मा फुलेंनाच महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात. 28 नोव्हेंबर 1990 ला त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला. महात्मा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1990 पुणे. त्यांचे साहित्य गुलामगिरी,
रत्न, शेतकऱ्याचा सूड, शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राह्मणाचे कसब, अपर्शतांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी, काव्यरचना, सत्सार, इशारा इत्यादी. फुल्यांचे काव्यसंग्रह: गुलामगिरी, त्रिरत्न, शेतकऱ्याचा सूड, शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राह्मणाचे कसब, अपर्शतांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी, काव्यरचना, सत्सार, इशारा.